आपल्या अनुभवाचं मी तर म्हणेन उदाहरण दाखवलं त्या खेळाडूने. जर विचार केला तर 26 धाब्यांची एक मॅच विनिंग नॉक साकारली. सो मॅन ऑफ द मॅच गोज टू निवा पाटील. अवी चौधरी आपण संपर्क साधायचा. अवी चौधरी. हॅलो. काशीनाथ किंग्स संघाचा उमेश पाटील आपण कुठे असाल तर आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. चला मॅच सुरू करायची. टीम भाऊ ब्लास्टर्स आपल्याला फिल्डिंग करताना दिसेल. चार षटकांचा सामना असेल. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी निवा पाटील यांना देऊया. सन्माननीय माजी सरपंच सरवली पंडितजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतो. त्यानंतर सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण फर्स्ट ऑफ ऑल एनर्जी ड्रिंक देऊ. एनर्जी ड्रिंक देऊया जो आम्हाला स्पॉन्सर केला विजय चौधरी यांनी. त्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गणेशजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते टी शर्ट द्यायचा जो आम्हाला एवन जोडी सनी भोईर आणि मयूर भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला. त्यानंतर मी विनंती करेन पुन्हा एकदा नक्कीच गणेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते फ्रेम द्यायची आहे निवा पाटील यांना जी आम्हाला स्पॉन्सर केली आहे कुलदीप पाटील आणि जयेश पाटील यांनी. त्यानंतर नक्की सन्माननीय राजेशजी चौधरी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा जो आम्हाला स्पॉन्सर केला अवी चौधरीने. त्यानंतर पुन्हा एकदा नक्की राजेशजी चौधरी साहेबांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा जो आम्हाला स्पॉन्सर केला अनमोल चौधरी यांनी. भरपूर साऱ्या व्यक्तींचं महत्त्वाचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी राबलंय. त्यानंतर मी पंडितजी चौधरी साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन की गिफ्ट हॅम्पर द्यायचा जो आम्हाला जितू चौधरी यांनी स्पॉन्सर केला. त्यानंतर अंतिम एक गिफ्ट हॅम्पर बाकी आहे जो आम्हाला रवी चौधरी यांनी स्पॉन्सर केला. सो मी विनंती करेन सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गणेशजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते तो गिफ्ट हॅम्पर द्यायचा जो आम्हाला स्पॉन्सर केला आहे रवी चौधरी यांनी. सो थँक्यू निवा पाटील अँड ऑल टीम. आणि इथं नक्कीच आम्ही परेश मालीना स्टेजवर इन्व्हाइट करू. परेश माली आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजवर यायचं. नक्कीच निवा पाटील यांची मी तर म्हणेन दिलदारगिरी म्हणावी लागेल. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ते त्यांच्या शुभ हस्ते परेश माली यांना देतात आणि पर्पल कॅप. बघा मित्रांनो याला मित्र म्हणे स्पिरिट ऑफ द क्रिकेट म्हणतात. मॅच सुरू ठेवायची मैदानाच्या आतमध्ये. बघा निवा पाटील स्वतः तुम्हाला त्यांच्या शुभ हस्ते इथनं बघा स्पिरिट ऑफ द क्रिकेट एक महान खेळाडू आहेत. इतक्या वर्षांचा मी तर म्हणेन भरपूर वर्ष टीम जॉन मान सरवलीसाठी क्रिकेटमध्ये त्यांनी दिली. त्यानंतर हे बघा
एक महान खेळाडूची निशाणी हीच असते, तो स्वतःसाठी नव्हे तर आपल्या टीमसाठी केलेच असतो. कारण परेश माली यांची चांगलं मितमाने गोलंदाजी त्यांनी केली. चला आपण मॅचच्या दिशेने जाऊया आणि फर्स्ट इनिंगसाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करेन आणि इथनं बघा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रति षटकारास 001 ग्रुप कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ कोणी गर्दी नका करू प्लीज. चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज श्याम यावेळेस खोदून काढले चेंडूला, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं, फक्त एकच धाव. आणि नक्कीच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गणेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील चंद्रकांत पाटीलला प्रति षटकारास 1000 रुपये. आणि नक्कीच आपल्याला नक्कीच सरवली गावचे विद्यमान सरपंच देखील इन ॲक्शन मध्ये दिसतात. नक्की नितेश चौधरीसाठी देखील सुवर्ण संधी आहे. प्रति षटकारास आमचे गणेशदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि बघा इथं आवाज दिला जातो कारण माहिती एक षटकार मारला तर एका षटकारामागे तब्बल 1500 रुपये मिळतील. चला मी इथनं घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही एन्जॉय करत राहा सरवली प्रीमियर लीग 2021 पर्व. जशीच इथनं आपण फर्स्ट इनिंग मध्ये ऐकूया साहिल शेलके आला. थँक्यू. थँक्यू विशाल. यावेळेस चेंडूला खेळून काढले, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. एकच धाव, एका धावेपेक्षा काही मिळत नाहीये आणि एका धावेने धावफलक पुढे सरकते. 5 धावा झाल्या धावफलकावरती. नक्कीच गोलंदाज श्याम अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हातावतोय. पहिलं षटक आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू यावेळेला शबलवून खेळून काढले, चेंडू सरस जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. मिळाली एक गोल्डन विकेट. डीजे नक्कीच प्रत्येक षटकाराला चंद्रकांत याला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच 001 ग्रुप तर्फे सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकाराला. म्हणजे तब्बल 1500चं प्राईज प्रत्येक षटकाराला चंद्रकांत यांच्यासाठी असेल. यावेळेस फलंदाज नवीन उतरलाय मैदानामध्ये मोनिश पाटील. नक्कीच सर्वांना सुवर्ण संधी आहे. जर षटकारांची किंवा चौकारांची हॅट्रिक घेतली तर तब्बल नक्कीच विकेट हॅट्रिक सुद्धा घेतली तर ग्रामपंचायत सदस्य सरवली गणेशजी पाटील यांच्यातर्फे तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला चेंडूला खेळून काढले, सन्मानजनक खेळून काढले. फक्त एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एकच धावेवर समाधान मानावं लागते. आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकते. 6 धावा झाल्या तर नक्कीच दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा सुरू झालेला आहे. फक्त 4 षटकांचा हा सामना असेल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर फक्त 5 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच 6 धावा झालेत. यावेळेला चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न तर केला होता. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी संकटात सापडला असता, परंतु तसं काहीच होत नाही आणि 2 धावा पूर्ण केल्यात. याच दरम्यान शुभागमन झाला सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सरवली पाडा ठाकूरपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य
उत्तमजी चौधरी साहेबांचा शुभ आगमन झाला. सो साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील आम्ही आमच्या आयोजनाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच या मॅचकडे या स्क्वेअर बॉलचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळते. नक्कीच जर अतिरिक्त धावा खर्च होत असतील तर कुठेतरी फलंदाज सुद्धा विचार करेल की बॅटीने मारायची गरज आहे. यावेळेला चेंडू हवेत आहे आणि चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या झोलीमध्ये आणि आणखीन एक झटका. मोनी स्ट्रायकिंग एंडला असेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फटका हवे ते चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकत ठेवलंय. 11 धावा झाल्या धावफलकावरती. नक्कीच मित्रांनो, भूतकाळ किंवा भविष्यकाळ या दोन्हीपेक्षा महत्त्वाचा नेहमी वर्तमान काळ असतो. आपण भूतकाळात काय केलं किंवा आपण भविष्यात काय करणार आहोत यापेक्षा आपण वर्तमान काळात काय करतोय हे फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज गौरव यावेळी शॉर्ट पूल केले, चेंडूला चेंडू फेकून दिले, लॉंग लेग सीमा रेखा बार, 6 धावांसाठी षटकार आणि येस ओव्हर स्टेप केला होता आणि हा षटकार आलाय. धावफलक पुढे सरकते. 18 धावा. नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिट असेल. यावेळेस जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील झाली आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. नक्कीच कुठेतरी गोलंदाजाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गौरव कुठेतरी चांगली लाईन हाताळत होता, पण परंतु मागच्या चेंडूचा जर विचार केला तर नो बॉल सुद्धा टाकला होता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, जेवढी उंची तेवढे अंतर, चेंडू सीमा बार चुमंतर, 6 धावांसाठी षटकार. धावफलकावरती धावा झाल्या त्या 26 धावा. नक्कीच मित्रांनो, चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, परंतु सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य काहीच नाहीये. मोनिश पाटील अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि ते षटकार सुद्धा असे तसे नव्हते, एकूण 8 असं म्हणावं लागेल, कारण एकदम लांबी आणि उंची दोन्ही पुरेपूर होती त्या षटकारांमध्ये. परंतु नॉन स्ट्रायकर एंडला असेल यावेळेस आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो नितेश. गोलंदाज जयेश आलाय. नक्कीच गेल्या मागच्या मॅचमध्ये कालच्या दिवसात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी जयेश याच्या माध्यमातून राहिली होती, परंतु आता समोर असेल तो नितेश. नक्कीच गेल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या गौरवनं. अतिशय महागडं षटक. गोलंदाज जयेश सज्ज झालाय गोलंदाजी मार्गावर. लेफ्ट डावखरा हाताचा गोलंदाज असेल. यावेळी शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संधी मिळाली नव्हती. 1 धाव करण्याची संधी झाली आहे. ओव्हर थ्रो झालाय, फक्त 1 धाव. नक्कीच कुठेही धाव नव्हती, परंतु प्रयत्न केला
आणि प्रयत्नातून एक धाव पूर्ण झाली आणि या एका दुहेरी धावेनं खूप सारा फरक पडणार आहे. भाऊ ब्लास्टर या संघाला धावफलकावरती या एका धावेने धावफलक पुढे सरकते. 27 धावा झाल्या धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जयेश जेपी गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. डावखुराताचा हा गोलंदाज समोर असेल. हार्ड हिटर मोनिश पाटील. यावेळेस पुन्हा एकदा षटंपूल केले परंतु चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमा रेखा बार. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा षटकार. उल्लेख केला होता की मोठे फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेत. मोनिश साठी सुवर्ण संधी आहे आणि चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र चुकी झालीये आणि चुकीला माफी नाही. जीवनदान मिळालंय मोनिशला आणि चेंडू सुद्धा निघून गेलाय. सीमा रेखेबार हा चौकार. नक्कीच कुठेतरी चेंडूला जज करू शकला नव्हता अजय. पण तो अजा नाही तर मजा नाही. जेपी सज्ज झालाय मोनिशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा शॉटम पुल करण्याचा प्रयत्न तर केला होता आणि चेंडू सुद्धा निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेबार हा आलाय चौकार. धावफलकावरती धावा लागले ते 41 धावा. नक्कीच कुठेतरी महागडा ठरतोय. जेपी पुन्हा एकदा सज्ज झालाय समोर मोनिश. यावेळेला यॉर्कर बॉल लागलाय. नक्कीच सन्मान दिलाय. जर कोणतं क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र असेल ना तर हा यॉर्कर बॉल आहे आणि त्याचा पुरेपूर सन्मान मोनिशने सुद्धा केलाय. नक्कीच अशा चेंडूचा सन्मान नाही करणार तर कोणत्या चेंडूचा तुम्ही सन्मान करणार. एकच धाव आली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे सरकते. 42 धावा. तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. गोलंदाज जेपी. यावेळेस खराब लाईन. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. नक्कीच कुठेतरी पूर्णपणे दबाव गोलंदाजावर आता मात्र पूर्णपणे जाणवतोय. जयेश्वर अतिशय महागडं षटक आतापर्यंतचा हाताळतोय. यावेळेस स्वीप करून काढले. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. एकदा पुन्हा मोनिश दुसऱ्या धावेसाठी परततोय आणि अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा. कुठेतरी जिथे एकच धाव असायला हवी होती तिथे 2 धावा खर्च केल्यात आणि या 2 धावेने धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा झाल्यात. नक्कीच जर विचार केला तर 2 षटकांमध्ये 27 धावा होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचले ते 45 धावांवर. अजूनही शेवटचं निर्णायक आणि अंतिम षटक बाकी आहे. चला आपण थोडीशी घाई करायची आहे. नक्कीच 19 धावा तब्बल जयेशने खर्च केल्या. चला आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अजूनही सेमीफायनल्स बाकी आहेत आणि फायनलची मॅच सुद्धा आपल्याला खेळवायची आहे. नक्कीच बॅड लाईटचा सामना तुम्हालाच करावा लागेल. या दरम्यान शुभागमन झाला सन्माननीय विद्यमान सरपंच बोहनोली आणि ज्यांचा मित्रमने जनमान सरवली संघाचा मित्रमने
नेहमी त्यांचा हात या टीमवर राहिला आहे. आमचे सन्माननीय शंकुशेठ पाटील साहेबांचा तर माझ्या शुभ आगमन झाला आणि की साहेबांचं मी आमच्या आयोजनाच्या वतीने ऑल ग्रामस्थ मंडळ सरवलीच्या माध्यमातून सरवली प्रीमियर लीग 2021 या भव्य दिव्य पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच पहिलाच चेंडू टाकला होता आणि चेंडू बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. हे चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकाची चांगली सुरुवात झाली आहे असं म्हणावं लागेल. प्रवीणाच्या माध्यमातून कुठेतरी मोनिशाला बांधण्यात यश मिळवलं होतं, परंतु यावेळेस आमच्या VIP डाईसला सलामी ठोकणारा हा आलाय ब्रँडेड षटकार. कारण धावफलक पुढे सरकलंय. धावफलक झाले ते 51. नक्कीच 50चा आकडा सुद्धा पार झाला. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच 4 षटकांची मॅच आहे आणि 51 धावा झाल्यात धावफलकावरती. अजूनही मोनिश सज्ज आहे. नक्कीच 4 षटकार आणि 2 चौकार अजूनपर्यंत त्याच्या बॅटमधनं आले आहेत. अजून सुद्धा तो खेळपट्टीवर टिकून आहे. जोपर्यंत तो खेळपट्टीवर आहे तोपर्यंत 70 धावांचं आव्हान सुद्धा ठरू शकतो. यावेळेस खेळून काढले चेंडूला, चेंडू डीप मध्ये जातो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली असती तर कुठेतरी फसू शकत होता, परंतु तसं काही घडत नाहीये. फक्त आणि फक्त 2 धावा. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचे आणि धावफलक पुढे सरकते. 53 धावा झाल्या धावफलकावरती. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा सज्ज झाले. समोर मोनिश. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. येस, आणखीन एक जीवनदान मिळालंय. कुठेतरी कठीण कॅच होती म्हणावी लागेल, परंतु अशा कॅचेस पकडाव्या लागतील. आपण म्हणतो ना, टेक अ कॅच अँड विन द मॅच. कुठेतरी मोनिश पाटीलला पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. आता मात्र डॉट बॉल आलाय आणि समीकरण झालंय. धावफलकावरती धावा झाल्या तर 53 धावा. गोलंदाज प्रवीण. नक्कीच कुठेतरी थोडस नक्कीच अतिशय उत्साह आपल्याला पाहायला मिळतो दर्शकांमध्ये सुद्धा. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. हे चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल आलाय. नक्कीच बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत आणि शेवटचा चेंडू शेष असेल या षटकातील आणि या इनिंग मधील. गोलंदाज प्रवीण सज्ज झाले. समोर मोनिश पाटील. यावेळेस उलटोस बॉल, पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय आणि चेंडूला फेकून दिले. लॉंग लेग सीमा रेखा बार. चेंडू रस्त्यावर गेलाय. षटकार. जुना बॉल दे. एकच पिक एकच पिक. नक्कीच कुठेतरी शेवटचा चेंडू शेष होता, परंतु नो बॉल आलाय आणि या 6 धावा, 6+1 7 धावा आल्यात आणि धावफलक पुढे सरकले 60 धावा. नक्कीच शेवटचा चेंडू शेष असेल मोनिशसाठी. 3 धावा 50 पूर्ण करण्यासाठी आणि चेंडूला खेळून काढले. चेंडू निघून जाते. यस, या सरवली प्रीमियर लीग मधील पहिला 50 करणारा फलंदाज मोनिश पाटील. आपण बॅट दाखवायची आहे सर्वांना. नक्कीच 50 धावा वैयक्तिक ज्याने पूर्ण केल्या असा हार्ड हिटर फलंदाज सरवली गावचा हा मोनिश पाटील. आणि या चौकारानं धावफलक पुढे सरकलंय. 64 धावा आणि 65 धावांचं आव्हान ठेवले 4 षटकांमध्ये भाऊ ब्लास्टर्स या संघासमोर काशीनाथ किंग्सनं.
नक्कीच आपण जरा विश्लेषण करणार आहोत. तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या आणि एक महत्त्वाचा गडी मिळवला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 19 आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा 19 धावा. अतिशय महागडं षटक कारण खेळपट्टीवर टिकून होता मोनिश पाटील. त्याने नाबाद 51 धावांची खेळी साकारली आणि पहिला 16 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी साकारली आणि पहिला खेळाडू बनला या सरवली प्रीमियर लीगचा अर्धशतक ठोकणारा. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 षटकार आणि 3 चौकार त्याच्या संपूर्ण इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच जर अजून एखादं षटक असतं, अजून 2 षटक बाकी असते तर कुठेतरी 100 सुद्धा पार केले असते. कोणला कपिल चौधरी प्रत्येक कॅचला 200 रुपये. 00 नक्कीच या ठिकाणी ड्रॉ काढला जाणार आहे. गीता गोल्डन्स चा कर्णधार आपण कुठेही असेल तर आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. नक्कीच यापुढील समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ज्यांना आपण कालपासून एक सुमधुर आवाज ऐकलाय असे संदीप बागुल सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. तर या ठिकाणी आपण आवाज देऊ इच्छितो गीता गोल्डनचे कॅप्टन आणि गीता गोल्डन कंपा या संघाचे संघमालक आपण या ठिकाणी यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद साहिल आणि धन्यवाद विशाल. कालच्या दिवसभरात आपण पाहतोय आजपर्यंत त्यांनी चांगलाच या पूर्ण आयोजनामध्ये चांगला रंग भरलेला आहे, चांगली कॉमेंट्री केलेली आहे. चला तर गीता गोल्डन संघनायक आणि संघमालक 001 ग्रुप तर्फे या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे 200 रुपयांचं. प्रत्येक कॅच साठी हे असणार आहे कपिल चौधरी यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. पासष्ट धावांचं या ठिकाणी लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी, जे की प्रथम फलंदाजी केली होती काशीनाथ किंग्स या संघाने या ठिकाणी प्रथम फलंदाजी करून या ठिकाणी भाऊ ब्लास्टर या संघाला 65 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. या ठिकाणी पहिली गोलंदाजी करण्यासाठी येत आहे ज्याचं नाव आहे चंदूबाबा. या ठिकाणी येतोय पहिलं षटक चंदूबाबाकडनं आणि या ठिकाणी सामोरं जाईल स्ट्राईकला आहे फलंदाज ज्याचं नाव आहे नितीन आणि नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे प्रवीण. या ठिकाणी फुलटो चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने सुरुवात होती या ठिकाणी, वाईटने सुरुवात होती आहे. कुठेतरी चेंडू रिलीज करत असताना आपण पाहिलं नियंत्रण त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये गोलंदाजीमध्ये आणि हा लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंचांचा, त्यामुळेच त्या ठिकाणी इशाराला वाईटचा. अतिरिक्त धावेने या ठिकाणी सुरुवात होते संघाची. पुढचा चेंडू चंदूकडनं बॅटच्या मधोमध घेतला, प्रतिम त्या ठिकाणी स्लॉग स्वीप केलेला आहे आणि सरळ चेंडू सीमारेषे पार चौकार.
कोणत्याही प्रकारची संधी मिळाली नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि चौकार जातोय. धावसंख्या झालेली आहे संघाची ती 5. अशीच फटकेबाजी करावी लागणार आहे. 65 धावांचं लक्ष समोर असताना विस्फोटक फलंदाजी करणं हे अनिवार्य राहणार आहे संघाला. चंदू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळलेला आहे. अप्रतिम, कोणत्याही प्रकारचा खेळाडू नसताना चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार आहे. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं की चौकार मारला आणि आता त्याला माहिती होते गॅपमधनं चेंडू आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी पाहतोय आपण नितीनच्या बॅटमधनं. अतिशय जबरदस्त फटकेबाजी. नितीन एक तंत्रशुद्ध फटके खेळतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी नितीनसाठी बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न असफल ठरला. यावेळी मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे गोलंदाजाने. पहिले 2 चेंडू आपण पाहिले आपण या अगोदर. आताचा चेंडू अतिशय चांगला टप्पा त्याने त्या ठिकाणी टाकला होता फलंदाजाला. यावेळी इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता. जवळजवळ चेंडू जो होता हवेत होता, प्रयत्न चांगला केला गेला परंतु झेल सुटतोय. शिवाय त्या ठिकाणी आपण पाहिलं नॉन स्ट्रायकर एंडला, डेंजर एंडला त्या ठिकाणी जर स्टंपला त्या ठिकाणी जर बॉल लागला असता तर निश्चित स्वरूपात फलंदाज हा धावचीतच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता. परंतु त्या ठिकाणी यष्ट्यांना काही चेंडू लागत नाहीये. 2 ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे. एक झेल सुटतोय आणि एक धावचीत बाद होता होता वाचतोय. नशिबाची साथ त्या ठिकाणी मिळते फलंदाजाला. स्ट्राईकला सज्ज होते प्रवीण आणि प्रवीणसाठी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण फक्त मिड विकेटला खेळाडू त्याने यावेळी मात्र हवेत असताना पाहूया. बॅकवर्डचा स्क्वेअर खेळून काढलेला आहे. एका टप्प्यावर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि हा जातोय चौकार. पुढचा चेंडू यावेळी आणि अप्रतिम फटका पाहू शकता आपण. बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू त्या ठिकाणी येताना आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सोबतच 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि सोबतच या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती होते. भाऊ ब्लास्टर हा संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या संघाची 16. अतिशय चांगली धावसंख्या उभारलेली आहे. पहिलं षटक आपण पाहिलं दमदार या ठिकाणी फलंदाजी केली ज्याच्यामध्ये नितीनने 2 चौकार मारले, प्रवीणने 1 चौकार मारला आणि अशा पद्धतीने आपण या पूर्ण धावसंख्येमध्ये 3 चौकारांचा समावेश आणि 2 धावा घेतली आणि 1 धाव अशा पद्धतीने आपण पाहिलं की 16 धावा झालेल्या आहेत. बेधडक सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. 65 धावांचं लक्ष समोर असताना या ठिकाणी अशीच सुरुवात अपेक्षित. गोलंदाजीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन केले जाते आणि गोलंदाजीसाठी आता येत आहेत योगेशकडनं फार अपेक्षा असणार आहे कारण की या ठिकाणी आपण पाहतोय विस्फोटक फलंदाजी होत असताना कुठेतरी धावांना थांबावं लागेल, कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल संघाला. यावेळी अप्रतिम स्क्वेअर कट शॉर्ट पॉइंटचा खेळाडू त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावर चेंडू सरळ जाईल, हा सीमा रेषा पार, चौकार. फटक्याची निवड उत्तम त्या ठिकाणी आपण पाहिलं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला असताना त्या ठिकाणी स्क्वेअर कट केला. पॉइंटचा खेळाडू त्या ठिकाणी डोक्यावरनं त्याच्या चेंडू जातोय आणि या चौकारासोबतच धावसंख्येत सुद्धा भर आणि चौकारासोबतच धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा झाल्यात. यावेळी हवेत चेंडू असताना नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, धावचीत होण्याची शक्यता आणि यश त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. ताळमेळ पाहायला मिळाला नाही आपल्याला मित्र हो त्या ठिकाणी पण पाहिलं
या ठिकाणी कॉलिंग खूप गरजेचं असतं. रनिंग बिटवीन द विकेट करत असताना आपण चेंडूवर तर लक्ष ठेवायचंच असतं आणि शिवाय कोणत्या एंडला चेंडू फेकला जातोय त्यानुसार अंदाज घेऊन त्या ठिकाणी धावायचं असतं. परंतु आपण पाहिलं की दोघांमध्ये ताळमेळ पाहायला मिळालं नाहीये आणि त्याचमुळे या ठिकाणी परिणाम स्वरूप धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज. बाद होणारा फलंदाज ज्याचं नाव प्रवीण जो की तंबूमध्ये परततोय. 6 धावा त्यांनी केल्या, त्याच्यामध्ये समावेश होता चौकाराचा आणि 2 धावा. पाहूया आता पुढचा फलंदाज. त्या ठिकाणी नवीन फलंदाज आलेला आहे, हर्षद आलेला आहे. हर्षद जवळ एक मोठे फटके खेळण्याची क्षमता तो ठेवतो आणि यावेळी आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि जवळजवळ संघासाठी आपल्या 3 धावा त्याने वाचवल्या आहेत त्या ठिकाणी. हर्षद या ठिकाणी आपण पाहिला, हर्षदला बॅटच्या पट्ट्यात चेंडू काही घेता आलेला नाहीये. जोरात बॅट फिरवली परंतु चेंडू आणि बॅटमध्ये बरंचसं अंतर होतं. परंतु या ठिकाणी कौतुक करावं लागेल, शॉर्ट फाईन लकचा खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने डाईव्ह केलं आणि त्याने आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. आणि हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू, पंच इशारा करतायत वाईटचा, स्क्वेअर मारा, अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव निश्चित स्वरूपात ऍड होईल या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये. धाव संख्या झालेली आहे 23. फुलटो चेंडू भिरकावून दिला आहे परंतु क्षेत्ररक्षण तैनात. एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि एका धावेतच त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आता मात्र स्ट्राईकला तयार होतोय हर्षद. हर्षद जवळून खूप अपेक्षा आहेत, वेगळी स्टाईल हर्षदची फलंदाजी करण्याची. यावेळी पाहिलं आपण अप्रतिम बॉल बॅक ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूला चांगलं फील्ड करतोय परंतु चेंडू त्याला परत फंबल झाला थोडासा आणि दरम्यान या ठिकाणी संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा उचलला या दोघे फलंदाजांनी आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून काढल्या. मगासपासून आपण पाहतोय हर्षदचा एक प्रयत्न आहे मोठा फटका खेळण्याचा परंतु गोलंदाजाची या ठिकाणी कौतुक करावं लागेल, संधी देत नाहीये योगेश मोठे फटके खेळण्याची. आता परंतु हा फ्री हिट असल्या कारणामुळे हा विकेट नसणार आहे. पाहूया आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितेश कडनं आणि स्ट्राईकला जो आहे एक मोठे फटके खेळण्याची क्षमता असणारा हर्षद. हर्षदसाठी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत असताना जागेहून फुलटो चेंडू त्याचा फायदा उचलला आहे आणि हा अप्रतिम क्षेत्ररक्षण, खरोखरच अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेले आहे ज्याचं नाव योगेश कडनं त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केला गेला. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रयत्न पाहत असतो. या ठिकाणी गोंधळ करायचा नाहीये प्लीज. गोंधळ घालायचा नाही प्लीज. नक्कीच कॅमेऱ्यामध्ये तो अँगल आलाच नाहीये त्यामुळे थर्ड अंपायरची सुद्धा मदत घेऊ शकत नाहीये आणि थर्ड अंपायर नाहीच आहे त्यामुळे काही शंकाच नाहीये. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. चांगला प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी परंतु तसेच या स्पर्धेसाठी मी मगाशीच म्हटलं की मॅन ऑफ द मॅच साठी 8 बक्षिसं आहेत. A1 जोडीकडनं या ठिकाणी टी शर्ट आहे, जितूर चौधरी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर आहे
तसेच रवी चौधरी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर, अनमोल चौधरी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर. दोन धावा या ठिकाणी घेतल्या जातील. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. प्लीज, बराच वेळ आपण घेत आहेत. पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय असणार आहे. मैदानामध्ये कोणी जायचं नाहीये, मैदानाबाहेर उभं राहायचंय. जे खेळाडू त्या ठिकाणी आहेत प्लीज आपण मैदानाच्या बाहेर उभे राहायचंय. नितेश आपल्या बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आणि सामना करेल हर्षद. पुढचा चेंडू हर्षदसाठी. पुढून मारण्याचा प्रयत्न हर्षदचा त्या ठिकाणी असफल ठरतोय. अंदाज घेता आला नव्हता. गुडलेंथवर टप्पा पाडल्यानंतर सरळ त्या ठिकाणी आपण पाहिलं चेंडू आणि बॅटमध्ये जवळजवळ 1 फुटाचं अंतर होतं. धावसंख्या ही झालेली आहे आतापर्यंत स्कोर 39 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. शॉर्ट पूल केलेला आहे. पाहूया त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला थ्रो त्या ठिकाणी चांगला फेकलेला आहे यष्टीरक्षकाजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण तो करत आलेला आहे. रवीकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळी मात्र पाहूया आणि हा षटकार. हा षटकार आणि अप्रतिम त्या ठिकाणी धावसंख्या आता झालेली आहे ती 46 धावा झालेल्या आहेत. अजूनही आता जिंकण्यासाठी स्कोरर आपल्याला सांगतील 6 चेंडूंवर 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. परंतु जोपर्यंत या ठिकाणी हर्षद आणि नितीन असेल तोपर्यंत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत. 6 चेंडूंवर 19 धावांची आवश्यकता हे लक्षात घ्यायचं आहे. येणाऱ्या 6 चेंडूंवर 19 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 balls are there and 19 runs are required. आने वाले 6 गेंदों में 19 रनों की आवश्यकता. दो तीन यहां पर छक्के लगाने होंगे. इस मैच को जीतना होगा तो गेंदें बची है केवल 6 और आने वाले 6 गेंदों में 19 रनों की आवश्यकता है. और ये आखिरी ओवर के लिए सुधाकर को लाया गया है. कप्तान ने सुधाकर को गेंद को थमा दिया है. सामना करेंगे हर्षद. इस बीच जगह से खेलना चाहे. अच्छा ऑन साइड पर ड्राइव किया है. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे. केवल 1 रन यहां पर उन्होंने लिया. 1 और 2 रन से बिल्कुल ही काम नहीं चलने वाला. यहां पर छक्का चौका लगाना होगा. इस मैच को जीतना होगा. आने वाले 5 गेंदों में 18 रनों की आवश्यकता जीतने के लिए यहां पर भाऊ ब्लास्टर की टीम को. स्ट्राइक पर है नितिन. क्षमताएं है नितिन में बड़े चौके छक्के लगाने की. इस बीच देखिए इनसाइड आउट खेला है. खिलाड़ी कोई वहां पर तैनात नहीं है लेकिन और ये गेंद जारी है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. भाग्य का साथ उन्हें मिलता हुआ.
अभी मुझे लगता है उनको गेंद भी साथ दे रही है। गेंद को जाना था ठाना, लेकिन पहुंच गई पूना। अभी गेंदें बची है केवल 4 और आने वाले 4 गेंदों में रनों की आवश्यकता है यहां जीतने के लिए। 15 रनों की 14 रनों की आवश्यकता इस बीच। और ये हुक किया है, ये गेंद जा रही है सीधी बाउंड्री लाइन बाहर 4 रनों के लिए। बेहतरीन यहां पर बल्लेबाजी हो रही है, अच्छा प्रदर्शन, खूबसूरती के साथ खेला था वो स्ट्रोक को। बैक टू बैक 2 चौके उन्होंने लगाए हैं। अभी आशाएं अभी भी बड़ी है। गेंदें बची है केवल 3 और 3 गेंदों में रनों की आवश्यकता जीतने के लिए यहां पर भाऊ ब्लास्टर के लिए 10 रनों की आवश्यकता आने वाले 3 गेंदों में। यहां पर जय बल्ले के बीचों बीच लिए हवा में गेंद और सीधी जा रही है 6 रनों के लिए। बेहतरीन यहां पर स्ट्रोक लगाया, बल्ले के बीचों बीच लिया उन्होंने। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के खिलाड़ी केवल देखते रहे और इसी के साथ रन 2 गेंदों में 4 रनों की आवश्यकता। आता निश्चित स्वरूपात या ठिकाणी प्रेशर आलेलं आहे, दडपण आपण पाहतोय। नितिन जो कि 41 रन बनाकर खेल रहे हैं, बेहतरीन उनका योगदान रहा है। नितिन का यहां पर योगदान रहा है। अगली गेंद नितिन के लिए। इस बीच बैकफुट पर गए थे, गेंद सीधी जा रही है, देखेंगे जरूर और ये, लेकिन वहां पर फील्डर तैनात है, दूसरे रन के लिए दौड़ पड़े। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट देखिए, हर्षद को देखिए, बेहतरीन उनने बल्ला घसीटते हुए चलते हुए। अभी गेंद बची है केवल 1 और रनों की आवश्यकता है 2। 1 चेंडू शेष आहे, 2 धावांची आवश्यकता है और नितिन जो है 44 पर खेल रहे हैं। अगर यहां से नितिन छक्का लगाते हैं तो अर्धशतक वहां पर उनका पूरा होगा। आने वाले गेंद में गेंद बची है 1, रनों की आवश्यकता जीतने के लिए 2। कुछ भी हो सकता है यहां पर। टेंशन जो है बढ़ता हुआ। आता हा सामना जिंकला तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी संघ क्वालिफाय होईल। और इस बीच बेहतरीन उन्होंने स्ट्रोक खेला है, 1 रन तेजी से पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहेंगे और इसी के साथ इस मैच को जीत लिया है भाऊ ब्लास्टर की टीम ने। ये देखिए हर्षद का एक अच्छा तरीका सेलिब्रेशन का। बेहतरीन यहां पर पारी खेली, बेहतरीन, और जरूर यहां पर मैं तो दाद दूंगा इन खिलाड़ियों को जिन्होंने 65 रनों की आवश्यकता थी, लेकिन जिस तरीके से यहां पर बल्लेबाजी की है नितिन